नमस्कार. आज आपण आदित्य रानूबाईची कहाणी ऐकणार आहोत. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणावयास रानात जात होता. तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय गो बयांनो, काय वसा वसता? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उच्चील माचील घेतलेला वसा टाकून देशील? हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदितवारी मुक्याट्याने उठावे, सचील स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा, 6 मास चळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड तूप, मेहून जेवू खांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तो जोड गळीसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिऊ लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या? तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल बटकी कराल नाही? तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाली. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी? ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघून गेला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिने ही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी? नको ऐकू. तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीचे 6 मोती. आपली 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलीचा समाचार घेतला कसा? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्यात नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे. तिकडे जाऊन तिने काही दिले तरी घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासीने जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला. होन मोहरा भरायला जाताना कुठे जाऊ नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला.
तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिले. कर्माने नेलं. मावशीने दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या अधितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवून दिला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाऊ माखू घातले. जेऊ खाऊ घातलं. काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिला. बाबा कुठे जेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईस सांगितली. देव दिले ते कर्माने घेऊन गेले. पुढे तिसऱ्या अधितवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माखू घालून नारळ पोखरून होन मोऱ्यांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई, मावशीने दिले, पण दैवाने ते सर्व बुडवले. चौथ्या अधितवारी चौथा मुलगा गेला. त्याला एक पहिल्यासारखं नाहू माकू घातलं. जेऊ खाऊ घातलं. दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला आणि आईने विचारले, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिले, पण दैवाने ते सर्व नेले. पाचवे अधितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला ही परसदाराने घेऊन गेली. नाहू माखू घातली. पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी अधितवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारले, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलवून धाडले, मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कोठले? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेऱ्या बहिणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितल्या. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलवले आणि म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली. 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याच्या मळा पिकू लागल्या. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा.
राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथे तिने स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडला होता. एका सर्पाने खाल्ला तो. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती बाई म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथे पण पहिल्यासारखेच केलं. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, त्याला हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालथा होता तो उताना केला. 6 मोते होती, त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. छडरस पक्वान्ने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. त्यांनी पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचे केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचं केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मण मोळीविक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.